बाहेर पुन्हा पाऊस पडायला सुरुवात झाली आणि सगळीकडे गारेगार वातावरण सुटले, गार वाराही सुटलाय. अशामध्ये तोंडाला चव आणणारं चटपटीत अगदी गरमागरम कुरकुरीत खायला मिळालं तर सगळ्यांना नक्की आवडेल ना. तर अशीच मस्त भन्नाट रेसिपी आज आपण करतो, ती पण स्वीट कॉर्नपासून. चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूयात. तर त्यासाठी इथं बघा मी 1 वाटी इतकं हे स्वीट कॉर्न घेतलं होतं. आता ही रेसिपी मी 5 ते 6 लोकांसाठी स्नॅक म्हणून बनवते, त्यामुळे मी 1 मोठी वाटी इतकं हे स्वीट कॉर्न घेतलं होतं. आता हे सगळे सुट्टे करून घेतले. त्यानंतर एका कढईमध्ये बघा पाणी गरम करून ठेवलं होतं आणि त्या गरम पाण्यामध्ये आता हे स्वीट कॉर्न घालायचं आणि आपल्याला चांगले असे हे पाण्यामध्ये ना वाफवून घ्यायचे. स्वीट कॉर्न चांगले वाफले ना, की अगदी मस्त त्याची चव पण लागते. आता हे साधारणपणे वाफायला 3 ते 4 मिनिट लागतात. गॅस मोठाच ठेवायचा आणि पटकन सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता बघा 3 ते 4 मिनिटं पण झालेली आहेत आणि स्वीट कॉर्न चांगले असे टम्म फुगलेले पण आहेत. म्हणजे ते छान वाफले गेलेत. आता गॅस बंद करून थोडे थंड करून घेऊयात. थंड झाल्यानंतर थोडे स्वीट कॉर्न बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढले आणि थोडे अखंड स्वीट कॉर्न मी एका साईडला ठेवले. मिक्सरमधून थोडेसे पल्स मोडवरती हे फिरवून घेतले. तुम्ही पाहू शकता फार अगदी बारीक नाही केले. थोडेसे ओबड-दोबड असे करून घेतले. ते आता एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि ह्यामध्ये आपण थोडे अखंड ठेवलेले स्वीट कॉर्न पण घातले. आता ह्यामध्ये ना बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची, त्याचबरोबर बारीक चिरून घेतलेली भरपूर सारी कोथिंबीर घालायची. 1 चमचा गरम मसाला, त्यानंतर अर्धा चमचा मिक्स हर्ब्स घातले, चवीनुसार मीठ घातलं. आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊयात. तर लहान मुलं खाणार असतील ना तुम्ही, तर हिरव्या मिरचीचं प्रमाण कमी किंवा पूर्ण स्किप पण करू शकता. तर हे बघा छान असं चटपटीत आपलं स्टफिंग जे आहे ते तयार झालं. आता मुलांसाठी आणखीन छान टेम्प्टिंग व्हावं म्हणून मी थोडंसं चीज ह्याच्यावरती खिसून घेते. तुम्ही हवं तर ना याच्यामध्ये मोझरेला चीज पण घालू शकता. इथं मी प्रोसेस्ड चीज घातले. तुमच्या आवडीप्रमाणे याचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता. चीज घातल्यामुळे टेस्ट खूप मस्त लागते. आता पुन्हा बघा हे सगळं चांगलं असं मिक्स करून घेऊ. हे स्टफिंग आहे ना, हे नुसतं खायला पण खूप मस्त लागतं. आता आपलं स्टफिंग तयार झालं, तर वरच्या कोटिंगची तयारी करू. त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 1 वाटी इतके पोहे घेतले आणि पोह्याची ना आपल्याला बारीक अशी पूड करून घ्यायची. तर इथं आपली पूड बघा चांगली तयार झाली, ही एका साईडला ठेवून देऊ. त्यानंतर इथं बघा मी 3 मध्यम आकाराचे बटाटे घेतले होते, ते उकडून घेतले. ह्यावरची साल काढून घेतली. तुम्ही हवं तर बटाटे अशा पद्धतीने खिसू शकता किंवा मग अगदी अशा पद्धतीने ते बटाटे मॅश पण करू शकता. जी पद्धत तुम्हाला सोपी वाटेल तुम्ही त्या पद्धतीने नक्कीच हे बटाटे मॅश करून घेऊ शकता. तर सगळे बटाटे बघा मी अशा पद्धतीने मॅश करून घेतले. आता बटाट्यामध्ये ना बऱ्यापैकी मॉइश्चर असतं आणि त्यामुळे याचा गोळा बनणं शक्य नसतं. जेव्हा बटाटे आपण उकडून घेतो ना, तेव्हा बटाट्याच्या भांड्यामध्ये मी पाणी ठेवून ते उकडून घेतलं, जेणेकरून बटाटे फार कोरडे होणार नाहीत. आता ह्यामध्ये आपण जी पोह्याची पूड करून घेतली होती, ती संपूर्ण पूड घालायची, चवीनुसार मीठ घालायचं आणि हे सगळं चांगलं मिक्स करून ह्याचा एक चांगला असा गोळा मळून घ्यायचा. आता बटाट्यामध्ये ना बऱ्यापैकी मॉइश्चर असतं आणि पोहे जे आहेत ना, ते पाणी ओढून घेतात आणि त्यामुळे त्या चांगलासा गोळा बनतो. वरचं जे आवरण आहे ना, त्यामुळे काय होतं अगदी चविष्ट आणि त्याबरोबर कुरकुरीत पण बनतं. मस्त असं आवरण तयार झालं. आता ह्याचे छोटे-छोटे गोळे करून घ्यायचे आणि ज्या पद्धतीने आपण मोदकाची पारी बनवतो ना, तर त्याच पद्धतीने ही पारी बनवून घ्यायची. इथं ना मी बटाट्याच्या मिश्रणामध्ये पोहे घातले. तुम्ही हवं तर त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर पण घालू शकता. आता हे सगळी बघा पारी छान परफेक्ट करून घेतली. आता ह्यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे आपण स्टफिंग भरून घ्यायचं आणि त्यानंतर मोदकाला जशी आपण किंवा आपण कचोरी करताना जशी आपण ती पॅक करतो ना, तर त्याच पद्धतीने आपण हे पॅक करून घेणार आहोत. जे स्वीट कॉर्न आहेत ते बाहेर येणार नाहीत ह्याची मात्र काळजी घ्यायची. आज आपण ना मस्तपैकी चीज स्वीट कॉर्न पॅटीस बनवतोय. बऱ्याच वेळा तुम्ही रेस्टॉरंटमध्ये वगैरे कॉर्न चीज पॅटीस ऐकलं असेल, तर ते असंच बनवतात. खूप टेम्प्टिंग आणि मस्त लागतं. तर छान असं गोलाकार बनवून घेतलं आणि हलक्या हातानं प्रेस करून घेतलं, जेणेकरून त्याला पॅटीसचा आकार येईल. पुन्हा एक मी तुम्हाला ही पॅटीस बनवून दाखवते. पुन्हा एक पारी घेतली, मोदकासारखी बनवून घ्यायची. आपल्या आवडीप्रमाणे यामध्ये स्टफिंग करून घ्यायचं आणि छान अशी ही बंद करून घ्यायची. जे कॉर्न बाहेर येणार नाही ह्याची मात्र काळजी घ्यायची. पहिल्या सुरुवातीला ते गोलाकार बनवून घ्यायचं. गरज लागली किंवा चिकटत असे असं वाटतं थोडंसं पीठ किंवा मग तुम्ही तेल लावू शकता आणि हलक्या हाताने हे प्रेस करून घ्यायचं. तर अशा सगळ्या पॅटीस मी बनवून घेतल्या. तोपर्यंत एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल चांगलं गरम झालं, गॅस मध्यम करायचा आणि ह्यामध्ये तर आपण तयार करून घेतलेल्या ज्या काही पॅटीस आहेत, त्या मस्तपैकी फ्राय करून घ्यायच्या. आता फ्राय करताना सुरुवातीला 2 मिनिटं गॅस मोठा ठेवला आणि त्यानंतर मात्र मी गॅस अगदी मध्यम ठेवून छान असा तांबूस किंवा गोल्डन रंग येईपर्यंत त्या ह्या पॅटीस फ्राय करून घेतोय. आतमध्ये आपण कॉर्न घातले, त्याबरोबर चीज पण घातले. वाफेमुळे चीज छान मेल्ट होतं आणि टेम्प्टिंग लागतं. तुम्ही टोमॅटो केचप किंवा ग्रीन चटणी अगदी कशासोबतही सर्व्ह करता इतकी मस्त असं हे पॅटीस लागतं. तर छान असा एकसारखा रंग पण आलेला आहे. तुम्ही पाहू शकता मस्त असा रंग आलाय. तेल निथळून आता ह्या पॅटीस काढून घेऊ.
आणि अगदी अशाच पद्धतीने आपण बाकी सगळ्या ज्या पॅटीस करून घेतल्या, तर त्या पण अशाच पद्धतीनं फ्राय करून घेणार आहोत. रेसिपी खूप सोपी, झटकीपट बनणार आहे आणि ह्या पावसाळ्यात तर नक्की कधीतरी ही रेसिपी करायलाच पाहिजे. तर सगळे बघा माझे हे कॉर्न चीज पॅटीस तयार झाले. सोबतच मी टोमॅटो केचप दिलाय. तर तुम्हाला माझी आजची ही चीज कॉर्न पॅटीसची रेसिपी कशी वाटली, हे कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहताय, हे कमेंट करून सांगायला विसरू नका. वरचं आवरण बघा अगदी मस्त कुरकुरीत आणि आतून मस्त स्टफिंग तयार झालेलं आहे. दिसायलाही खूप यम्मी आणि टेम्प्टिंग बनलंय. तुम्ही नक्की बनवा आणि ह्याचे फोटोज मला Instagramला पाठवू. चला तर मग भेटूत अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त राहा, खात राहा. धन्यवाद. बाय बाय.